शेतकरी बांधवांनो, वेळेत पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अजून एक लाभ. प्रोत्साहनच्या 50,000 रुपयांबरोबर मिळणार ही सवलत. मित्रांनो, नेमकं आत्ता ज्या शेतकऱ्यांनी वेळेत पीक कर्ज भरलेलं आहे त्यांना 50,000 रुपयांसोबत कोणती आणखी एक सवलत मिळणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आत्ता आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी मिळणार म्हणून अनेकांनी कर्ज थकविले. मात्र कर्जाचा कालावधी या माफीच्या कालावधीत फरक असल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. असे असले तरी केवळ जिल्हा बँकेचे 85,000 खातेदार असे आहेत की त्यांनी नियमित कर्ज भरल्याने त्यांना 50,000 रुपये बक्षीस मिळणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज भरले तर व्याजाची रक्कम डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून राज्य शासनाकडून भरण्यात आली आहे. राज्य शासन 3 लाखांपर्यंतच्या पीक कर्जाचे व्याज भरते. शेतकऱ्यांनी केवळ घेतलेले कर्ज मुदतीत भरणे आवश्यक आहे. मुदतीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे व्याज शासन भरते, तर थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांना व्याजा सवलत स्वतःला भरावे लागते. काय आहे शासनाची योजना? तर मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची व्याजाची 3% रक्कम दिली जाते. शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज वेळेत भरले की व्याजाची रक्कम शासनाकडून मागवली जाते. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी 1 वर्षात कर्ज भरणे आवश्यक आहे. असे शेतकरी व्याज सवलत योजनेचा फायदा घेऊ शकतात. जिल्ह्यात मागील वर्षात 2024 आणि 25 या वर्षाच्या तुलनेत 1,55,805 शेतकरी थकबाकी वाढले आहेत. या शेतकऱ्यांकडे 1938 म्हणजेच 1,938 कोटी रुपये थकबाकी वाढली आहे. ही आकडेवारी मार्च अखेरपर्यंतची आहे. शेती कर्ज 2024 आणि 25 या वर्षात 40,206 शेतकऱ्यांचे 1,310 कोटी थकले होते. त्यात वाढ होत 2025 आणि 26 यावर्षी 1,96,000 शेतकऱ्यांची 3,249 कोटी रुपये इतकी रक्कम थकली आहे. प्रोत्साहन रक्कम घेणाऱ्यांची संख्या मोठी. मागील वर्षात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 85,000 शेतकरी खातेदार नियमित कर्ज भरणारे निघाले आहेत. या 85,000 शेतकऱ्यांमध्ये काहींची कर्जाची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा कमी असल्याने बक्षिसाची रक्कमही कमीच राहणार आहे. मात्र कर्जमाफी शेतकरी संख्येचा विचार केला असता प्रोत्साहन रक्कम घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. खरीप पेरणी अगोदर शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असते. ही रक्कम वेळेत मिळाली तर शेतकऱ्यांसमोरच्या पेरणी करतानाच्या अडचणी कमी होतात. आता पूर्वीसारखे घरातील बियाणे काढून बैलावर पेरणी करणारे शेतकरी कमी आहेत. खते, बियाणे व ट्रॅक्टर व पेरणीनंतर तणनाशकासाठी खर्च करावा लागतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर पीक कर्ज भरलेलं आहे, ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं थकीत कर्ज नाही, अशा शेतकऱ्यांना आता 50,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे आणि त्यांना सवलत देखील मिळणार आहे. अपेक्षा करतो माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.